सोलापूरचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून कार्तिकेयन एस. यांनी आज शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात आपला पदभार अधिकृतपणे स्वीकारला. मावळते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी त्यांचं स्वागत करत जिल्हाधिकारी पदाची सूत्रे सोपवली. महसूल प्रशासनाकडून स्वागत. या पदभार सोहळ्याप्रसंगी महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यामध्ये अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, प्रांत अधिकारी सुमित शिंदे, सोलापूरचे तहसीलदार निलेश पाटील आणि पंढरपूरचे तहसीलदार सचिन लंगुटे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्य शासनाने 2 एप्रिल 2026 रोजी प्रशासकीय बदल्यांचे आदेश निर्गमित केले होते. या आदेशानुसार कार्तिकेयन एस. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ म्हणून कार्यरत असताना त्यांची सोलापूरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली. कुमार आशीर्वाद सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून यशस्वी कार्यकाळ भूषवल्यानंतर त्यांची बदली आता नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे. नूतन जिल्हाधिकाऱ्यांपुढील आव्हाने. कार्तिकेयन एस. यांनी पदभार स्वीकारल्यानंतर उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधला. कोल्हापूर जिल्हा परिषदेतील त्यांच्या कामाचा अनुभव सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी आणि महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी फायदेशीर ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.